ठरलं तर मग या मालिकेच्या आजचा एपिसोड खरं खूपच जबरदस्त आणि भयान असे ट्विस्ट आलेले बरं का. त्यामुळे खरं शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे सायली आणि अर्जुनची ही बातमी ऐकल्यानंतर खरं कल्पनाची अवस्था तर बेकार झालेली असते आणि तिला समजत असते ती म्हणजे प्रिया. आता प्रिया इथे रडण्याचं नाटक करत असते, मात्र प्रियाला किती आनंद झाला हे तर आपल्यापेक्षा जास्त कुणी सांगणार नाही. आता इथे खरं तर कल्पना म्हणत असते, मी तर देवाला पाण्यातच ठेवले आणि त्याला निक्षून सांगितलं की आता जर माझ्या सायली आणि अर्जुनला काही झालं ना तर मी देवाचं कधीच तोंड बघणार नाही. तेव्हा इथे प्रिया नाटक करत म्हणते, आई अगं असं काय करतेस, देवाच्या जे मनात असतं तेच होतं ना गं. असं इथे म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते, अगं प्रिया काय म्हणतेस तन्वी, अगं माझी सायली आणि अर्जुनला काही झालेलं नको आहे, मला फक्त माझे सायली आणि अर्जुन पाहिजेत, मला बाकी काही नको. असं म्हणून खरं कल्पना फार रडत असते. तेव्हा खरं तर विमल पण तिला कल्पनाला समजवते, वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ, साहेब गेलेत ना आणायला त्या दोघांना सुखरूप, त्यामुळे आपल्या सायली आणि अर्जुनला काही होणार नाही, ते इतके चांगलेत ना दोघं, खरं त्यांच्या बाबतीत देव असं कधीच करणार नाही. असंही ते विमल देखील म्हटलेले असते. आता कल्पना खरं तरी ते फार रडत असते. कल्पना म्हणत असते की मी पण तेच म्हणते ना, पण कुठे येतात ते, आणखीसुद्धा घेऊन आलेले नाहीत माझ्या सायली अर्जुनला माझ्यासमोर, जोपर्यंत माझ्यासमोर ते येत नाहीत तोपर्यंत मला विश्वास बसणार नाही. असंही ते कल्पना म्हणत असते. तितक्यातच खरं तरी ते आलेले असते, ती म्हणजे प्रतिमा आणि सुमन. सायली आणि अर्जुनची ही बातमी कळल्यानंतर त्या दोघींनाही तेवढाच धक्का बसलेला असतो. आता इथे खरं प्रतिमा देखील फार रडत असते, कल्पनाचा गळा धरून रडले. तेव्हा खरं तरी ते सुमन जी असते ती सुमन कल्पनाला धीर देण्याचा प्रयत्न करत असते, वहिनी आपल्या सायली आणि अर्जुनला काही होणार नाही, ही खोटी बातमी असेल असे इथे खरं सुमन म्हणत असते. तेव्हा प्रतिमा देखील म्हणते, हो ग कल्पना काही होणार नाही, आपले सायली आणि अर्जुन सुखरूप घरी येतील असं इथे म्हटलेले असते. तेव्हा इथे कल्पना म्हणते, हो ना ग हेच तर सगळे म्हणतात, मात्र माझ्या डोळ्यासमोर त्यांना का कुणी घेऊन येत नाही असं इथे कल्पना म्हणून रडत असते. तेव्हा ही प्रिया इथे नाटक करत असते रडण्याचं. आया म्हणत असते प्रतिमाला, खरं तर आई तुला पण खूप त्रास होता असेल ना ह्या सगळ्या गोष्टीचा, कारण की अर्जुनला सुद्धा तू लेक मानत होतीस आणि सायलीला देखील किती जीव लावत होतास, असं म्हणून रडण्याचं इथे नाटक करत असते. आता सर्वच जणी इथे रडत असतात. आता या सगळ्यांच्या रडण्याचा आवाज खरं तर इथे अस्मिताला तिच्या रूममध्ये गेलेला असतो, त्यामुळे ती बाहेर आलेली असते. काय झालंय, तुम्ही अशा काय करताय, का रडताय तुम्ही, काहीतरी भयान झालंय का, म्हणून रडताय का तुम्ही, असं इथे म्हटलेले असते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, हो खूप भयान झाले, पण मी अस्मिता तुला नाही सांगू शकत, फक्त एवढं सांगू शकते की खूप मोठी गोष्ट झालेली आहे, खूप मोठं काहीतरी भयान झालेलं आहे. असं इथे ती प्रिया रडण्याचं नाटक करत असते आणि बोलण्याचं देखील नाटक तिने बरोबर इथे केलेलं असतं. तेव्हा खरं अस्मिता फार चिडते, तुम्ही असं काय करताय, काय झाले मला एकदा सांगता का तरी, आता मी प्रेग्नेंट नाही, कितीही मोठा मी धक्का सहन करू शकते, फक्त मला सांगा ना नेमकं झालंय तरी काय, सांगा मला, आता वेळ लागेल बरं का, सांगा प्लीज. असं इथे खरं अस्मिता म्हणत असते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, मी नाही सांगू शकत तुला, खरं तर आई मी सगळ्यांसाठी चहा टाकते, असं म्हणून तिथून आता इथे तिने काढता पाय घेतलेला असतो. आता इकडे खरं अस्मिता परत सगळ्यांना विचारत असते. तेव्हा खरं तर इथे सुमन खरं म्हणत असते, अस्मिता मी तुला सांगते सगळं. तितक्यातच खरं तर बाहेरून सगळेजण इथे आलेले असतात. आता खरं तर इथे अश्विन, प्रताप, त्याचबरोबर इथे रविराज आणि चैतन्य देखील असतो, मात्र त्याच्या सायली आणि अर्जुन नसतात. त्यामुळे खरं तर इथे कल्पनाला आणि बाकी सगळ्यांनाच फार इथे मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, काय झालं तिथे, काय झालं, पोलीस काय म्हटले, सांगा ना मला, सांगा ना कुठेच सायली आणि अर्जुन, असं इथे खरं तर कल्पना इथे सगळ्यांनाच इथे विचारायचं असते. आता इथे मागे जी काही ते पाणी आणण्यासाठी किंवा चहा बनवण्यासाठी प्रिया गेलेली असते, ती म्हणत असते, आता ह्या कल्पीला हे सगळेजण काय सांगतील, सायली आणि अर्जुनच्या हाडाची राख मिळाली म्हणून सांगतील का काय, ह्या सगळ्यांना खरं तर मी आता पाणी पाजलेच, पण आता ह्या सुभेदार आणि किल्लेदारांना आणखी पाणी पाजते, असं इथे स्वतःच्याच मनाशी म्हणून पाण्याचे ग्लास घेऊन इथे बाहेर येत असते. आता इथे खरं तर प्रतिमा देखील, अहो बोला ना तुम्ही सगळेजण काय शांत बसलाच, असं इथे प्रतिमाने म्हटल्याबरोबर कल्पना देखील म्हणते, अहो तुम्ही मला सांगितलं होतं की मी सायली आणि अर्जुनला घेऊनच घरी येईल, मग तुम्ही माझ्याशी का खोटं बोललात, असं म्हणून खरं तर इथे कल्पना इथे फार रडत असते बरं का. आता असं इथे कल्पनाने विचारल्याबरोबर इकडं जे काही प्रताप असतात ते म्हणत असतात, मी खोटं नाही बोललो, असं म्हणून खरं तरी इथे सगळेजण साईटला झालेले असतात आणि समोरून आलेले असतात, ते म्हणजे सायली आणि अर्जुन. आता सायली आणि अर्जुन आल्यानंतर घरच्यांना सगळ्यांनाच फार मोठा आनंद झालेला असतो, पण मात्र इकडे प्रियाची अवस्था फार बेकार झालेली असते, तिच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं, तिच्या हातात जो काही काचेचा ग्लासचा ट्रे असतो का, तो खरं तरी इथे तिच्या हातातून खाली पडलेला असतो. सायली आणि अर्जुनला बघून
तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता बाकी घरातले सगळेजण देवाचे आभार मानत असतात की सायली आणि अर्जुन घरी आले, सुखरूप घरी आलेत. मात्र इकडे जी काही प्रिया असते ती स्वतःच्या मनात विचार करते, नाही 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 नाही, हे असं कसं काय होऊ शकतं? सायली आणि अर्जुन जिवंत कसं काय? हे माझं वाईट स्वप्न आहे का? हा माझा भास होतोय का मला? असंही ते स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इकडे त्याच वेळी खरं दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलं. आता इकडे जी काही साक्षी असते ती साक्षी सचिनचं आभार मानत असते, सचिनला म्हणत असते, थँक्यू सो मच सचिन, एवढं मोठं तू अन्नाचं काम केलंस. आता इथून पुढं कोणतंही अन्नाचं काम असेल ना तर मी तुलाच सांगेल. असंही ते म्हटल्याबरोबर सचिन म्हणतो असतो, काय तू साक्षी, अण्णा तुझे अण्णा ते माझे अण्णा. आता खरं तर मला असं वाटतं की अण्णाच्या एवढ्या मोठ्या कामाला तू माझ्यावर विश्वास ठेवलास तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. तेव्हाही ते साक्षी म्हणते, तुझ्यावर विश्वास ठेवू नाहीतर कुणावर विश्वास ठेवू सांग बरं सचिन, मला आहे तरी कोण? असंही ते खरं साक्षी म्हटलेले असते. तेव्हाही ते साक्षी म्हणते, खरं तर ना मी तुझ्या ह्या सगळ्या कामाचे तुला मी पैसे देणार. असंही ते म्हटल्याबरोबर जो काही सचिन असतो तो म्हणतात, नाही नाही, तुला माहिती आहे ना मला तुझे पैसे घेताना किती आकवड होतं, तर मला अजिबात तुझे पैसे नकोत. आता हे सर्व काही त्याचे नाटकं असतात बरं का, ते पैशाला कधी सोडणार असं होईन का? आता इथे साक्षी त्याला फार आग्रह करते. तेव्हा मात्र सचिन म्हणतो, हो ठीक आहे, आता तू म्हणतेस म्हणून मी तुझे पैसे घेतो बरं का. असंही ते खरं तर जो काही सचिन असतो तो म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला खरं आनंद झालेला असतो सगळ्यांना. आता सायली आणि अर्जुनला समोर बघताना खरं कल्पनाला फार बरं वाटलेलं असतं. कल्पना अक्षरशः आता सायली आणि अर्जुनला घट्ट अशी मिठी मारत असते आणि ते प्रतिमा देवाचे आभार देखील मानते. आता प्रतिमा देखील सायलीला घट्ट अशी मिठी मारते आणि सगळं काही छान झालं म्हणून देवाचे इथे आभार मानत असते. आता इथे कल्पना खरं अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सायली तुम्ही कुठे गेला होतात? अरे तुमच्याबद्दल किती वाईट बातमी आली होती, तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, ही बातमी ऐकल्यानंतर आमच्या पायाखालची जमीन सरकली होती सायली, तुला माहिती आहे का? असं इथे खरं कल्पना देखील म्हटलेली असते. त्याचबरोबर प्रतिमा देखील. तेव्हा इथे सुमन म्हणते, देवाची कृपा म्हणून खरं तर तुम्ही सुखरूप घरी आलात. आता इथे कल्पनाचं रडणं आणखीही थांबत नसतं. तेव्हा इथे अर्जुन खरं कल्पनाला म्हणत असतो, मम्मा शांत हो, तुझ्यासमोर आम्ही फिट अँड फाईन उभे आहोत, आम्हाला झालंय का काही, नको काळजी करू. असं इथे खरं कल्पनाला अर्जुन समजावत असतो. तेव्हा खरं इथे जी काही सायली आणि अर्जुन असतात दोघींना इथे सोप्यावर बसवलेलं असतं. तेव्हा इथे खरं अस्मिता म्हणत असते, म्हणून तुम्ही रडत होतात का? म्हणजे तुम्हाला असं वाटलं की सायली आणि अर्जुनचा अपघात झाला हे ऐकलं का तुम्ही? असं इथे म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो, अस्मिता ताई ऐकलं नाही, न्यूज आली होती अशी, न्यूज पाहितली आम्ही. असं इथे खरं अश्विनने म्हटलेलं असतं. आता सगळं कसं छान पार पडलेलं असतं आणि म्हणजे सायली आणि अर्जुन सुखरूप घरी आलेले असतात. त्यामुळे कल्पना विमलला म्हणते, विमल जा बरं आणि देवापुढे साखर ठेव. तेव्हा इथे विमल लगेच पडदिशीन जाते आणि देवापुढे इथे साखर ठेवत. तेव्हा खरं तिथे प्रतिमा देखील म्हणते, एवढी खोटी न्यूज अशी कसं काय पसरवतात? तेव्हा इथे कल्पना म्हणते, पण अर्जुन सायली मला सांगा बरं नेमकं झालं तरी काय होतं, सविस्तर सांगा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो तू शांत हो, आम्ही सगळं तुला सांगतो. अरे काय आहे ना, आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्यावेळेस खरं तर आम्ही समोरच हॉस्पिटलच्या आमची गाडी पार्किंगला लावली होती. हॉस्पिटलमध्ये चेकअप झाल्यानंतर खरं आम्ही बाहेर आलोत, आम्ही गाडीत बसणारच होतो तितक्यात खरं तर एका ट्रकनी आमच्या गाडीला जोरात धडक, ट्रक इतक्या जोरात येऊन धडकले की डायरेक्ट आमच्या गाडीचा स्फोटच झाला. त्यामुळे खरं तर तिथे सगळे लोक जमा झाले. त्यामुळे आम्ही देखील तिथंच आडोशाला उभा राहिलो. तेव्हाच खरं तर कुणीतरी पोलिसांना कळलं असावं. तेव्हा पोलीस तिथे लगेच आले. तेव्हा कळलं की टवारखोर पोरं कोणतरी होते आणि त्यांचा ट्रकवरचा ताबा गेला आणि आमच्या गाडीला जाऊन धडकले. असं इथे खरं तर सायलीने म्हटलेलं असतं. आता खरं काय सायली आणि अर्जुनला खरं चांगलंच माहीत असतं, मात्र घरच्यांना त्यांनी खरं सांगितलं नसतं. आता खरं नेमकं काय आहे ते पुढे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे खरं प्रताप फार चिडलेले असतात. अशा खोट्या न्यूज देणाऱ्या चॅनलला खरं तर केसच केली पाहिजे असंही ते प्रताप चिडतच म्हणत असतात. त्यावेळेस खरं रविराजला देखील एक प्रश्न पडलेला असतो. आता जेव्हा अपघात होतो तेव्हा पोलीस डायरेक्ट त्यांच्या फॅमिलीला कळवतात आणि खरं तर ही डायरेक्ट न्यूजवाल्याला कसं काय बातमी कळली असंही ते खरं रविराजला वाटलेलं असतं. तेव्हा सायली आणि अर्जुन इकडे प्रियाकडे पाहत असतात, कारण की हा सगळा काही प्रियाचा गेम आहे हे सायली आणि अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा ते चैतन्य म्हणत असतो, हे सगळं काही ठीक आहे पण सायली आणि अर्जुन सुखरूप आलेत ना ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे असंही ते चैतन्याने म्हटलेलं असतं आणि सगळेजण घरचे फार आनंदात असतात. आता इकडे जी काही प्रिया असते, प्रियाला तर धक्का बसलेलाच असतो. प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, आज मेहपतच्या माणसाने खरं मूर्खपणाचा कहर केला. गाडीत कोणी नसणाऱ्या गाडीला ह्यांनी धडकवलंय. मेहपतला एकही काम सांगितलं ना ते धड का जमत नाही ह्याला, असं इथे स्वतःच्याच मनाशी रागातच
म्हणत असते. आता इकडे कल्पना सायली आणि अर्जुनला म्हणत असतात, तुम्ही देवी आईच्या पाय पडा, मी देव पाण्यात ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या हाताने ते बाहेर काढा, असं म्हणून आता सगळेजण इथे देवघराकडे गेलेले असतात. इकडे जी काही प्रिया असते, प्रिया मात्र तिथून निष्ठायला लागलेली असते, म्हणजे ती पर्स घेऊन आता इथे मेहपतला भेटायला जाणार हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे. आता सायली आणि अर्जुनचं मात्र तिच्याकडे पूर्ण लक्ष असतं बरं का. ते सगळे बघत असतात की नेमकं ही चालली तरी कुठं. आता इकडे जे काही सायली आणि अर्जुन असतात ते देवी आईचं दर्शन घेतात, त्याचबरोबर जे काही कल्पनांनी देव पाण्यात ठेवलेले असतात ते देखील त्यांनी काढलेले असतात आणि ते देवी आईचे आभार दोघेही मानत असतात की आम्हाला काही झालं नाही आणि सर्व गोष्टी छान अशा पार पडल्या. त्यांच्यासोबतच खरं घरचे सगळेच जण देवी आईचे आभार मानत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ते चिडतच मेहपतकडे गेलेली असते आणि मेहपतला खरं रागातच म्हणते, अर्जुन सायली 113% ढगात जातील असं म्हटलं होतात ना, मग काय झालं अण्णा सर, काय झालं सांगा की मला. तुमच्या जसा दम उरलेला नाही तसं तुमच्या शब्दातही आता दम उरलेला नाही. मेहपत शिकरे 2 माणसाला उडवू शकला नाही, काय फालतू माणसं तुम्ही पाळून ठेवलेत. खरं तरी ते असं रागातच प्रिया खरं मेहपतला म्हणत असते, तुमच्यात काही दम उरला नाही आता, असं इथे म्हटल्याबरोबर मेहपत म्हणतो, प्रिया तुझं तोंड बंद ठेव ना. तेव्हा इथे खरं प्रिया म्हणते, माझं तोंड मी अजिबात बंद ठेवणार नाही. स्वतःला खूप मोठा गुंडा समजताना मग काय झालं त्याचं, समोरच्याला राग आला की लगेच मारण्याची धमकी देता. खरं तर आता तुमच्या दमच उरलेला नाही आहे. त्यामुळे खरं तर सायली आणि अर्जुन धडधाकट घरी आले जिवंत, आता मी काय करू असं इथे चिडतच मेहपतला म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे घरचे सगळेजण बसलेले असतात, तेव्हा ते सगळे म्हणत असतात की खरंच एवढी मोठी गोष्ट झाली, एवढं मोठं संकट आलं होतं, मात्र सायली आणि अर्जुनला काही नाही झालं. खरंच देव आपल्या पाठीशी आहे असं सर्वांचं इथे बोलणं. तेव्हा रविराज म्हणत असतात की आम्ही आता निघतो, असं इथे म्हटल्याबरोबर प्रताप म्हणत असतात, एवढी कशाला घाई आहे, बसा की जरा. असं इथे म्हटल्याबरोबर रविराज म्हणतात, नाही आता तुम्ही पण थकला आहात, वैतागला आहात, त्यामुळे तुम्ही पण आराम करा आणि काही लागलं तर येऊतच की आम्ही परत, असं इथे म्हटलेलं असतं. तेव्हा अश्विन पण म्हणतो की मी यांच्यासोबतच बाहेर पडतो, कारण की मला हॉस्पिटलला जायचं आहे. तेव्हा कल्पनाच्या लक्षात येतं की तन्वी कुठे, तन्वी तर बाहेर कधी गेली हे कळलंच नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, मला सुद्धा नव्हतं माहीत, पण नंतर तिने मॅसेज केला, ती खरं तर दादा आणि वहिनी सुखरूप घरी आले ना त्यासाठी मंदिरात गेली आणि त्यानंतर खरं तर तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे, असे ते म्हटल्याबरोबर रविराज म्हणत असतात, खरं तर तिची आत्ता ह्या घराला गरज आहे, मात्र ती मैत्रिणीकडे जाऊन बसलेली आहे, तिच्याकडून अपेक्षाच करणं खरं चुकीचं आहे, जाऊ द्या ठीक आहे, असं म्हणून आता इथे खरं तर जे काही सुमन, रविराज, प्रतिमा आणि त्याचबरोबर अश्विन देखील इथे घराच्या बाहेर पडलेला असतो. आता त्यानंतर खरं अस्मिता देखील म्हणते की माझं पण डोकं ना खूप गरगरायला लागलं, त्यामुळे मी रूममध्ये जाऊन आराम करते, असं म्हटल्यानंतर खरं अस्मिता देखील निघून जाते. त्यानंतर खरं कल्पना, प्रताप, सायली आणि अर्जुन आणि चेतन हे सगळेजण इथे हॉलमध्ये बसलेले असतात आणि ह्या अपघाताबद्दलच इथे चर्चा करत असतात. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, खरं तर सायली आणि अर्जुन तुला सांगू का, तुमची जेव्हा ही बातमी कळली का तेव्हा खरं तर माझा जीव कंटाशी आला होता. तेव्हा इथे प्रताप म्हणत असतात, खरं तर हे सगळं काही झालं ना, हे टवाखर पुरं नेमकं होती तरी काय, त्यांना जर वेगात गाडी चालवायची होती तर ट्रक कशाला चालवते, बाईक चालवू शकतात, कार चालवू शकतात. खरंच मला पोलिसावर अजिबात विश्वास नाही. अर्जुन तुला विश्वास आहे का हे सगळं काही सांगितलं त्यावर, असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, डॅड यात विश्वास न ठेवण्यासारखं काहीच नाही, तुम्हाला का असं वाटतंय, असंही ते म्हटल्याबरोबर जे काही प्रताप असतात ते म्हणत असतात, नाही मला नाही वाटत हे खरं तर हे झालेली घटना आहे, ही खरं तर मुद्दाम कुणीतरी घडून आणलेली आहे. आता तुला माहितीच हे नागराज आणि मेहपत हे काय साधे वाटले का तुला, यांच्यासोबत तुम्ही वैर घेतलेला आहे, त्यामुळे खरं तर हे जेलात बसून सुद्धा काही करू शकतात, असंही ते प्रताप म्हटलेले असतात. आता सायली आणि अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, मात्र त्यांनी घरच्यांना एकही शब्द इथे बोललेला नसतो. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, हो माझ्या ही गोष्ट लक्षातच आली नाही, सायली आणि अर्जुन तुम्ही खरं तर आता अजिबातच कुठं जायचं नाही, घराच्या बाहेरच निघायचं नाही, असं इथे ताकीदच कल्पनाने दिलेली असते. तेव्हा अर्जुन खरं कल्पनाला म्हणत असतो, अगं मम्मा तू आधी शांत हो आणि पॅनिक होऊ नको, असं काही होणार नाही, एवढ्या मोठ्या संकटातून आम्ही वाचलोय ना, यापुढेही असंच होईल. तेव्हा मात्र प्रताप म्हणतात, नाही हे सगळं काही असंच हलक्यात घेऊ नका, कारण की ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर चेतनने तू ना पोलिसाकडे जा आणि सगळा पाठपुरावा घेऊ, कारण की सायली आणि अर्जुन आम्हाला काही सांगणार नाहीत काळजीपोटी, तू तरी आम्हाला खरं सांगशील, असंही ते खरं प्रताप म्हटलेले असतात. तेव्हा सायली आणि अर्जुन खरं समजवण्याचा प्रयत्न करत असतात की तुम्ही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. मात्र कल्पना आणि प्रतापला दोघांनाही फार टेन्शन आलेलं असतं, कारण की मेहपत आणि नागराज कोणत्या थराला जाऊ शकतात हे त्यांना चांगलंच माहीत असतं. आता खरं कल्पना आणि प्रताप आराम करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये निघून गेलेले असतात. तेव्हा मात्र इकडे चेतनने सायली आणि अर्जुनला म्हणत, खरं सायली आणि अर्जुन मावशी आणि काका म्हणतात ते अगदी बरोबर आहे, कोणते टवाखोर पोरं असतात जे ट्रक चालवतात सांग बरं, यात खरं तर मेहपत आणि नागराजचा हात नक्कीच असू शकतो. मला तरी
खरं सांगणार आहात का नाही असं इथे खरं चैतन्याने सायली आणि अर्जुनला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन म्हणत असतात, इथे काही नको बोलायला, तू चल आमच्या रूममध्ये जाऊया असं म्हणून आता इथे हे तिघे देखील त्यांच्या बेडरूममध्ये इकडे आलेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर दाखवण्यात आलेलं असतं. तेव्हा खरं तर इथे अस्मिता रूममध्ये आल्यानंतर सचिन म्हणत असतो, सायली आणि अर्जुन कशा आहेत असं इथे म्हटल्याबरोबर अस्मितामध्ये तुला एवढीच काळजी होती ना तर तू बाहेर आला असतात. तेव्हा इथे खरं सचिन म्हणत असतो, अरे मला बघितलं की त्यांचे डोके सरकतात, आता एवढं मोठं टेन्शन आणि त्यात मी बाहेर आलो तर त्यांना उगाच नको ताप म्हणून मी आलो नाही, पण मी इथं रूममध्ये आहे याचा अर्थ असं तर नाही ना मला दोघांची त्यांची काळजी नाही असं इथे सचिनने म्हटलेलं असतं. तेव्हा इथे खरं जी काही अस्मिता असते ती रागातच म्हणते, हो ठीक आहे चालेल असं म्हणून इथे झोपायला जाते. तेव्हा इथे खरं तर सचिन म्हणत असतो, मला माहिती आहे तू माझ्यावरच चिडलीस अस्मिता, खरं तर मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, खरं तर मला आता झोप आली त्यामुळे खरं तर मला अजिबात कोणत्याच गोष्टीवर इथे तुझ्याशी बोलायचं नाही. अगं अस्मिता मला समजून घे ना. तेव्हा इथे खरं तर अस्मिता म्हणते, खरं तर मला आता काही बोलण्याची माझी मनस्थितीच नाही आहे. तेव्हा इथे सचिन म्हणतो, 5 मिनटं तरी माझं ऐकून घे ना असं म्हणता क्षणी खरं तर इकडनं बा त्यांचं उठलेलं असतं. तेव्हा इथे अस्मिता त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र ह्या सचिनचा एकच रट्टा असतो, अस्मिता अगं माझं ऐक तरी ना, ऐक ना माझं. मात्र इथे अस्मिता त्याच्याकडे थोडंसुद्धा लक्ष देत नाही. तेव्हा इथे सचिन स्वतःच्याच मनाशी म्हणतो, हे अस्मिता अशी हातातून निष्ठाता कामा नाही, हिचा रुसवा मला काढायलाच हवा, जोपर्यंत माझं कर्ज फिटत नाही तोपर्यंत तरी अस्मिता आणि ह्या साक्षी दोन्ही चॅनल मला ओपन ठेवायलाच हवी असं इथे स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर हे तिघेही जण त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा इथे खरं तर चैतन्य म्हणत असतो, आता तरी मला सांगाल का काय झाले नेमकं म्हणून. तेव्हा इथे सायली म्हणत असते, खरं तर आमचा हा अपघात नसून घातपात आहे असं इथे म्हटल्याबरोबर चैतन्य फार घाबरतो. तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणतो, खरं तर हा अपघात कोणीतरी घडून आणलेला आहे, म्हणजे हा पूर्ण प्लॅन करून अपघात केलेला आहे असं इथे खरं अर्जुनने म्हटल्याबरोबर चैतन्य म्हणत असतो, म्हणजे हे सगळं काही कुणी केलं, तुम्ही मला सगळं काही सांगा नेमकं कुणी केलं आणि चला सगळ्यांसमोर सांगा, तुम्ही आल्यालाच हे सर्व काही का सांगितलं नाही असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, चैतन्य तू वेडास का, तू बघितलीस ना मम्माची काय अवस्था झाली होती आणि खरं तर आमचा अपघात झाला आहे हे सगळं काही प्लॅनिंग करून केलेलं आहे हे ऐकल्याबरोबर खरं तर मम्मासोबत डॅडसुद्धा पॅनिक होतील आणि त्यांना आम्हाला त्रास द्यायचा नाही, त्यांना घाबरायचं अजिबातच नाही असं इथे सायली आणि अर्जुनचं म्हणणं असतं. बरं ठीक आहे मला तरी सांगा ना, आता हे सगळं काही मेहपत शिकरे करू शकतो हे मला माहीत आहे, म्हणतो जेलमध्ये आहे, पण हे सगळं काही तुम्हाला कळलं कसं हे मला सांगा असं इथे चैतन्य म्हटलेलं असतो. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन सगळं काही इथे चैतन्यला सांगतात. जेव्हा आम्ही खरं तर इथे हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो होतो त्याच वेळेस खरं तर आम्हाला ॲडव्होकेट पटवर्धन या वकिलांचा फोन आला होता आणि त्यांनी जे काही सांगितलं ते खरं भयान होतं. त्यांनी सांगितलं की आम्हाला की तुम्ही दिवसरात्र मेहनत करून नागराज आणि मेहपतला शिक्षा मिळवून दिली, मात्र तुमच्याच घरातली एक व्यक्ती त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करते, धडपड करते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, म्हणजे कोण धडपड करते. तेव्हा इथे खरं तर तो वकील म्हणतो, तन्वी सुभेदार या खरं तर माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मेहपत शिकरे आणि नागराज किल्लेदार यांना 8 दिवसात सोडवण्यासाठी खरं तर मला पैसे देऊन गेलेले आहेत. हे ऐकल्याबरोबर खरं ते चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो, काय ह्या प्रियाने एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा हे केलं. तेव्हा इथे सायलीमध्ये एवढंच नाही, यापुढे खरं तर आपल्या कल्पनेच्या बाहेर सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आता इथे सायली आणि अर्जुन खरं तर इथे त्या पटवर्धन वकिलाला भेटायला गेलेलं हे सर्व काही चैतन्याला इथे सांगत असतात. आता इथे पटवर्धन वकील म्हणत असतात, तन्वी सुभेदार यांनी सगळ्यात आधी तर माझ्यापुढं एक नोटाचं बंडल ठेवलं, खरं तर मला आश्चर्यच वाटलं की तुमच्याच घरातली एक व्यक्ती या दोघांना सोडवण्याचा का प्रयत्न करत असावी. आता इथे अर्जुन म्हणतो, नेमकं ती काय म्हटली हे तरी सांगा असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते की मी तुमचा व्हिडिओ काढला तर चालेल का असं म्हटल्यानंतर वकील देखील तयार झालेले असतात. आता इथे सायलीने समोर मोबाईल ठेवलेला असतो आणि पटवर्धन वकील जे काही प्रियाने सांगितलेलं आहे सर्व काही इथे सायली आणि अर्जुनला सांगत असतात. खरं तर तन्वी सुभेदार यांना मेहपत शिकरे आणि नागराज किल्लेदार यांना जेलमधून सोडवायचा फक्त बनाव रचला होता. प्रत्यक्षात तिने मला असं सांगितलं की मेहपत शिकरे आणि नागराज किल्लेदार यांच्याशी खोटं बोलून त्यांना विश्वासात घेऊन बाहेर एक मोठा त्यांना अपघात घडून आणायचा होता. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, कुणाचा अपघात. तेव्हा इथे खरं वकील म्हणत असतो, तुमच्या दोघांचा अपघात घडून आणायचा होता. खरं तिथे नागराज आणि मेहपतला तिला सोडवायचं अजिबातच नव्हतं, पण मात्र तुमच्या दोघांचा अपघात घडून आणून तुम्हाला जीवे मारायचं होतं असं इथे खरं म्हटल्यानंतर सायली आणि अर्जुनला या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते,
पण तिला असं नाही का वाटलं तुम्ही सगळं आम्हाला सांगू? तेव्हाही ते खरं वकील म्हणतात, हो तिला वाटलं होतं ना, त्यामुळे तर खरं तर तिने तोंड बंद ठेवण्यासाठी एक्स्ट्रा मला पैसे दिले होते. पण मला खरं तर हे राहवलं नाही, कारण की कुणाच्या तरी जीवाचा हा प्रश्न होता. त्यामुळे खरं तर मी हे तुम्हाला सगळं काही सांगत आहे. तिचा खरं तर एवढाच प्लॅन नव्हता, तिचा आणखीसुद्धा एक प्लॅन होता. तेव्हा इथे सायली म्हणते, म्हणजे आणखी काय होतं तिच्या मनात? तेव्हा इथे खरं ते सांगत असतो, खरं तर तुमचा अपघात जेव्हा घडवायचा होता ते सर्व काही जेव्हा त्या मेहपतच्या गुंडाशी बोलत होता, तेव्हा खरं तर ते सर्व काही रेकॉर्डिंग माझ्याकडे तिने पाठवली आणि तिच्या आवाजाच्या जागी नागराज आणि मेहपतचा आवाज टाकायचा तिने मला सांगितला. म्हणजे तुमचा जो अपघात झाला का, त्याची सर्व शिक्षा, त्याचा सर्व गुन्हा त्या दोघावर जाईल आणि ते आयुष्यभर जेलमध्ये सडतील आणि ते सुखरूप बाहेर राहील. अर्जुन म्हणतो, ही मुलगी किती नीच आहे. तेव्हाही ते वकील म्हणतो असतो, तुम्ही जिथे जातात का हॉस्पिटलमध्ये तेच लोकेशन त्या रेकॉर्डिंगमध्ये आहे. त्यामुळे खरं तर आज सिटी हॉस्पिटलच्या बाहेर तुमचा अपघात घडून आणणार आहेत असंही ते सर्व वकिलांनी सांगितलेलं. इथे चैतन्यला सांगितल्यानंतर खरं चैतन्यला खूप मोठा या सर्व गोष्टीचा धक्का बसलेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणत असतं, ही जी एवढी मजल गेली की तुम्हाला जीव मारण्याचा तिने प्रयत्न केला असंही ते खरं चैतन्यने म्हटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती प्रिया आणखी मेहपत आणि नागराजशी बोलत असते. तुम्हाला मी जेलमधून सोडणार होते, मात्र खरं तर तुम्ही जेलमधून आता आयुष्यभर इथेच सडा. तुम्हाला काय वाटलं तुमच्या हाताखालची मी बाहुली का? तुम्ही जे म्हणेन ते करायला? तुमची हीच लायकी, आता तुम्ही आयुष्यभर इथेच सडा असंही ते खरं रागातच प्रिया म्हणत असतं. तुमची प्रेत जरी ते समुद्रात फेकली ना तर बरं होईल असंही ते म्हटल्याबरोबरही ते मेहपतनी प्रियाचा अक्षरशः गळा पकडलेला असतो. तेव्हा ते नागराज म्हणत असतो, मेहपत तिचा गळा अजिबातच सोडू नको, हिचा जीव असतो तर तिला तू सोडू नको असंही ते म्हणत असते. तेव्हा ते प्रिया तडफडत असते. तेव्हा ते मेहपत म्हणत असतो, काय म्हटलीस तू की माझ्या हातून काहीच होत नाही ना? तर आता एक लक्षात ठेव, आता मी इथून निघलो ना आधी तुझा खून करणार आहे. ते देवाला प्रार्थनाच कर की मी जेलमधून सुटू नाही, नाहीतर तुझा खून झालाच म्हणून समजा. आमचे प्रेत तू समुद्रात टाकायला निघालीस का? असंही ते खरं मेहपत रागात तिचा गळा पकडून येते म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला चैतन्य खरं म्हणत असतं, काय भयंकर मुलगी, माणूस म्हणून घ्यायच्या सुद्धा लायकीची नाही. खरं सायली आणि अर्जुन, खरं तर आज जर पटवर्धनाने तुम्हाला सावध नसतं केलं तर आज काय झालं असतं असंही ते खरं चैतन्य पॅनिक होऊनच म्हणत असतो. तेव्हाही ते अर्जुन म्हणतो, चैतन्य तू शांत हो, आता प्रिया आमचं काही बिघडू शकणार नाही. खरं तर आम्ही आता तिच्या 2 पावलं पुढं राहणार असंही ते म्हटल्याबरोबर चैतन्य म्हणत असतो, आता तुम्हाला पटवर्धनांनी सांगितलं होतं एवढं हॉस्पिटलला जाऊ नका, तरीसुद्धा तुम्ही का गेलात आणि तिथं नेमकं काय काय घडलं ह्या सर्व गोष्टी मला सांगणार आहात का नाही असंही ते खरं चैतन्य म्हणत असतो. आता सायली आणि अर्जुन आजच्या भागात तर काही सांगितलेलं नाही, मात्र पुढच्या भागात नक्कीच ते सांगतील. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.